म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी बेस्ट ॲप कोणता आहे? वेलकम टू आपल्या फायनान्सच्या प्रश्न उत्तरांच्या सिरीजमध्ये. खरं तर म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी बेस्ट ॲपची गरज नाहीये, तर बेस्ट ॲडवायझरची गरज आहे. ॲप जे असतं ते फक्त मेडिएटर आहे. त्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करता, जी तुम्हाला पण दिसते आणि तुमच्या ॲडवायझरला पण दिसते. बऱ्याच वेळा तुम्ही जेव्हा डायरेक्ट ॲपमधून इन्व्हेस्टमेंट करता, ती फक्त तुम्हालाच दिसते. पण जेव्हा केव्हा तुम्ही म्युच्युअल फंड्समध्ये इन्व्हेस्टमेंट करता, तेव्हा ती म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट डायरेक्टली म्युच्युअल फंड कंपनीमध्ये होत असते, ॲपमध्ये नाही. त्यामुळे उद्या जाऊन ते ॲप बंद जरी पडलं तरी तुमच्या इन्व्हेस्टमेंटला धक्काही लागत नाही, कारण तुमची इन्व्हेस्टमेंट सेफ असते बिकॉज ती म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट असते. येस, पण जेव्हा केव्हा तुम्ही ॲडवायझर थ्रू इन्व्हेस्टमेंट करता तेव्हा ते रेग्युलराइज्ड ॲप असतात, ट्रस्टेड ॲप असतात, सेबी रजिस्टर्ड ॲप असतात, बऱ्याच वेळा NSE लिस्टेड सुद्धा असतात. त्यामध्ये तुम्हाला प्रॉब्लेम यायची शक्यता एकदम 0% आहे. तेच तुम्ही डायरेक्ट ॲपमध्ये इन्व्हेस्टमेंट केलं तर त्याला कोणी वालीच नाहीये. जर त्या ॲपला काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही कोणाकडे जाणार? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की म्युच्युअल फंड्समध्ये इन्व्हेस्टमेंट करताना आपण कुठले फंड्स घेतोय, किती अमाउंट इन्व्हेस्ट करतोय, कसं डायव्हर्सिफिकेशन करतोय ते खूप इम्पॉर्टंट आहे. आणि ते तुम्हाला कोण सांगणार? तर ते तुम्हाला ॲडवायझर सांगणार. त्यासाठी तुम्हाला बेस्ट ॲपची गरज नाहीये, तर बेस्ट ॲडवायझर शोधायची गरज आहे. तुम्हाला म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे, बेस्ट ॲप थ्रू करायची आहे, बेस्ट ॲडवायझर हवा आहे, तर आम्हाला कनेक्ट करा, आम्ही तुम्हाला हेल्प करू. तुमचेही म्युच्युअल फंड्सबद्दल, फायनान्सबद्दल काही प्रश्न असतील तर या रीलला कमेंट करून नक्की सांगा. मी लवकरच तुमच्या प्रश्नाचं उत्तर घेऊन येईल.